जुन्नर तालुक्यातील काळवाडी गावातील शेतकरी काशीनाथ काकडे यांना तब्बल 12 वर्षांच्या संघर्षानंतर मिळाला न्याय. काळवाडी गावातील काशीनाथ काकडे यांना सन 2012 साली सर्वे नंबर बांध रस्ता मंजुरीचे आदेश तत्कालीन तहसीलदारांनी दिले होते. प्रांतांनी देखील हे आदेश कायम केले होते. असे असताना देखील समोरील बाजूकडील शेतकरी रस्ता देण्यास टाळाटाळ करत होते. याबाबत तब्बल 12 वर्ष काशीनाथ काकडे यांनी संघर्ष केला. सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारले. शेवटी जुन्नर येथे उपोषण केल्यानंतर महसूल प्रशासनाने पोलिसांचा बंदोबस्त घेऊन हा रस्ता मोकळा केलाय. यावेळी जुन्नरचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट हे रस्ता करण्याच्या कारवाईसाठी दिवसभर काळवाडी गावामध्ये ठाण मांडून होते. शेतकरी काशीनाथ काकडे यांनी तहसीलदार बाळासाहेब सिरसट तसेच सरपंच व इतर पंच लोकांचे आभार व्यक्त केले आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण जुन्नर तालुक्यातील काळवाडी या गावामध्ये आलेला आहात. रस्त्याचा जो काही वाद होता तो सोडवण्यासाठी नक्की काय विषय हा? यामध्ये प्रथमतः 143 खाली सर्वे बांधावर रस्ता मंजूर झालेला होता त्या शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर प्रतिवाद्यांनी त्यांचा तो रस्ता अडवला. त्याच्यानंतर मामलेदार कोर्ट ॲक्ट 5 खाली त्यांनी केस दाखल केली. त्याच्यामध्ये सुनावणी झाली, स्थळपाणी झाली. तत्कालीन तहसीलदारांनी त्याच्यामध्ये रस्ता खुला करण्याचा आदेश दिलेला होता. तथापि तो अद्यापही खुला झालेला नव्हता. त्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी तारीख नेमलेली आहे आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांसोबत वादी प्रतिवाद्यांसोबत या ठिकाणी रस्ता खुला करण्यासाठी उपस्थित आहे. तर या ठिकाणी आता आपण पाहतोय की भूमी अभिलेखचे कर्मचारी देखील सर्वेअर आहेत. कशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे वाद सोडवलाय? त्याच्यामध्ये काळवाडी या गावामध्ये पूर्वी सगळ्या गावाची मोजणी झालेली आहे, हद्दीखुणा निश्चित झालेले आहेत आणि समृद्ध गाव योजनेमध्ये काळवाडी गावचं सरपंच जे आहेत किंवा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या गावाला तालुक्यात प्रथम स्थानही प्राप्त झालेलं आहे. तर त्या योजनेअंतर्गत ज्या हद्दीखुणा निश्चित झाल्या होत्या सर्वे नंबरच्या, तर त्या मुद्द्याच्या अनुषंगानं या ठिकाणी दोन्ही बाजूला 4-4 फूट असं दाखवण्यासाठी या ठिकाणी मोजणी ऑफिसचे सर्वेअर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी हद्दीखुणा दाखवलेले आहेत आणि त्या अनुषंगानंच पुढं शेवटच्या बिंदूपर्यंत रस्त्याच्या खुणा निश्चित करून रस्ता खुला करण्यात येत आहे. सर, रस्त्याच्या मध्ये काही बोरवेल्स आहेत किंवा काही विहिरी आहेत, ते कसं मार्ग काढताय? त्याच्यामध्ये विहीर रस्त्यामध्ये आहे, त्यामध्ये संमती घेतलेली आहे बाजूच्या शेतकऱ्याची. त्याच्या शेतातून थोडंसं तेवढ्यापुरता तो वळवण्यात येणार आहे आणि बोर आहे तो संबंधित बोर जर त्याच्यामध्ये येत असेल तर त्याच्यामध्ये ते अंडरग्राऊंड करण्याची तरतूद त्या ठिकाणी आहे. सर, अशा पद्धतीने महसूल विभागाकडून निकाल होतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही, समोरचे शेतकरी रस्ता देत नाहीत, यावर काय कारवाई होईल पुढं? जनरली निकाल झाल्यानंतर आपण मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, तात्काळ त्याची कार्यवाही करावी. जर तसं असेल, माझ्या निदर्शनास आले तर मी स्वतः त्या ठिकाणी हे करून रस्ता खुला करण्याची आपण कार्यवाही करतो. खूप धन्यवाद सर. थँक्यू.